नमस्कार, मी अंकुश पाटील, माजी सरपंच, ग्राम संसद कार्यालय रहमाबाद। मी मान्य गट विकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांना 8/11/2023, 25/9/2025 आणि 7/11/2025 रोजी सिल्लोड तालुक्यातील कार्यरत असलेले सर्व ग्रामपंचायतील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे मुख्यालय न राहता शासनाची दिशाभूल करतात। पंचायतमधील सरपंच असेल किंवा ग्रामपंचायत सदस्यांची दिशाभूल करतात। समस्त गावकऱ्यांची दिशाभूल करून खोटे ग्रामसभेचे अहवाल तयार करून मी मुख्यालयच राहतो असे सरपंच यांच्या संयुक्त विद्यमाने ठराव तयार करून शासन दरबारी ते पाठवण्यात येतात आणि त्याच अनुषंगाने त्यांना घर भाडे भत्ता भेटत असतो। आता नुकतंच मागच्या वर्षी आपल्या सर्वांचे कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी असे आवाहन केले होते की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपल्याला या महाराष्ट्रामध्ये राबवायचं आहे। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मुद्दा जो आहे तो सुशासन आपल्याला द्यायचा आहे। तर सुशासन देणं म्हणजे तिथला कर्मचारी वर्ग हा पारदर्शकपणे तिथं त्यांनी कामकाज केलं पाहिजे, जनतेची सेवा त्यांनी केली पाहिजेत आणि पूर्ण वेळ तेथे राहून गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याचा मोठा हातभार किंवा त्याचा मोठं योगदान असलं पाहिजे असा हा उद्देश असतो। परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री तसेच ग्रामविकास मंत्री यांना आवाहन करतो की कित्येक वर्षापासून या पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामसेवक हा कार्यरत असून त्याला रुजू झाल्यापासून घर भाडे भत्ता देण्यात येतो आणि तो देण्यासाठी अनेक वेळा त्यांच्या संघटनेने असेल किंवा शासनाने असेल वेगवेगळे शासन निर्णय निर्देशित केलेले आहे, निर्गमित केलेले आहे आणि त्या अनुषंगाने एक शेवटचा 2019चा जो GR आहे त्यानुसार हा ग्रामसेवक मुख्यालयीच राहून तिथला ग्रामसभेचा ठराव त्यांना द्यायचा आहे। आता मी साधारणतः आमचे मित्र मुश्ताक खा मनवर खा मेवाती राणा डोंगरगाव यांनी माहितीच्या अधिकारामध्ये पंचायत समितीकडे काही विषय मागण्या केल्या होत्या। त्यामध्ये ग्रामसेवक हे कुठं राहतात, त्यांचे ग्रामसभेचे ठराव, भाडे करार आणि तिथं राहत असलेले निवासी फोटो अशी प्रकारची माहिती मागवली होती। परंतु त्यांना फक्त 105 ग्रामपंचायतीपैकी 40 ग्रामपंचायतीचे मासिक ग्रामसभेचे ठराव देण्यात आलेले आहे आणि ते मी आपल्या समोर वाचून दाखवणार आहे आणि या माध्यमातून मी असे आवाहन करणार आहे की ज्या ज्या गावाचं मी नाव घेणार आहे त्यातील खास करून तरुण युवकांनी ज्यांना पंचायत राज व्यवस्थेमध्ये काम करायचं आहे अशा तरुणांना माझं आव्हान असेल की आताच या भ्रष्ट व्यवस्थेला, या भ्रष्ट पंचायत राज व्यवस्थेला ज्या काय म्हणतात वाळवीने पोखरलेलं आहे त्यामध्ये सर्वात मोठा हातभार हा ग्रामसेवकाचा आहे। तर मी सर्वात अगोदर सुरुवात करतो की ग्रामसभेचे ठराव जे झालेले साधारणतः 15 ऑगस्ट 2025 मधलेच हे ठराव आहेत। मी फक्त सरपंच आणि ज्या घरामध्ये ते राहतात त्या व्यक्तीचं नाव घेणार आहे आणि आपण ती शहानिशा करावी आणि कुठंतरी हे भ्रष्ट व्यवस्थेला आता माझ्या अभ्यासानुसार साधारणतः 4 लाख रुपये महिन्याकाठी सिल्लोड तालुक्यातील 4 लाख रुपये शासनाचे हे भाडे भत्ता करारावर खर्च होतात। म्हणजे जो भाडे भत्ता दिला जातो ग्रामसेवकांना त्याच्यावर 4 लाख रुपये या तालुक्यामध्ये खर्च होतात। हा खर्च जर वाचवायचा असेल तर आपल्याला हे उघड करणं अत्यंत गरजेचं आहे। तर सर्वप्रथम ग्रामपंचायत सिरसाळा येथील सरपंच सौ संगीता साहेबराव शेळके यांचा अध्यक्षतेखाली झालेला ग्रामसभेचा ठराव आहे। श्री रमेश वाटोळे यांनी ग्रामसभेला असा ठराव मांडला आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचे परिपत्रक 2020 सप्टेंबर 2022च्या पत्रकानुसार ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी राहावे असे परिपत्रक काढलेले आहे। त्यानुसार आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी श्री शालिक शनफळू नरोटे ग्रामपंचायत घर क्रमांक 369 मध्ये मुख्यालयी वास्तव्य करून राहत असल्याचा हा ठराव आहे। नंतर दुसरी ग्रामपंचायत आहे कासोद धामणी येथील ग्रामविकास अधिकारी श्रीमती KS गवळी या श्री तुळशीराम सारजोबा काचोळे यांच्या घरात मुख्यालयी राहतात। त्यानंतर दहीगाव ग्रामपंचायत श्रीमती कडूबाई लक्ष्मण पांढरे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये श्रीमती NA पटेल या महिला ग्रामविकास अधिकारी आहे, या श्री नाना लक्ष्मण पांढरे यांच्या घरात भाडेतत्वावर राहतात।
त्यानंतर ही पिंपळगाव घाट शेखपूर सुरेश देवाजी खेबडे यांनी असा ठराव मांडला आहे की ग्राम विकास अधिकारी श्री एन बी गुलाने हे गावात भाड्याने घर करून मुख्यालयी राहतात. त्याच्यानंतर आहे ग्रामपंचायत चारनेरवाडी श्री आर एस ढेपे ग्रामसेवक आहेत. ते श्री मनिंद्र गोविंदसिंग बिलवाल यांच्या घरात भाडेतत्वावर राहतात. त्यानंतर रायमाबाद येथील सरपंच श्रीमती रुक्मणबाई पंढरीनाथ नवल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेमध्ये श्री डी एस सिरसाट हे श्री सुभाष पंढरीनाथ नवल यांच्या मालकीच्या घर क्रमांक 442 मध्ये भाडेतत्वावर राहतात. त्यानंतर आहे देऊळगाव बाजार ग्रामविकास अधिकारी श्री तांबट आरडी हे गणेश एकनाथराव गरुड यांच्या गावातील घरात राहतात. त्यानंतर आहे बोरगाव बाजार येथील ग्रामपंचायती सुनील वामनराव सोनवणे यांची अशी सूचना मांडली आहे की श्री पाटील घर क्रमांक 268 मध्ये श्री एस बी ढाकरे ग्रामपंचायत अधिकारी भाड्याने राहतात. त्यानंतर आहे आपली ग्रामपंचायत जळकी बाजार मधील ग्रामविकास अधिकारी आर जी गंगावणे हे गावातच मुख्यालय राहतात. सांडू मुसा तडवी यांनी सुचवलेलं आहे. त्यानंतर टाकळी जिवरक सुखदेव कडुबा जिवरक यांनी सुचवलेल्याप्रमाणे ग्रामसेवक मुख्यालयीच राहतात. श्री ग्रामविकास अधिकारी श्री एस एन गाडेकर हे श्री संतोष किसन जिवरक यांच्याकडे भाडे करार करून राहतात. यानंतर आहे ग्रामपंचायत शिरसाळापण झालेली आहे. वसई येथील ग्रामविकास अधिकारी श्री आर बी पाटील हे वसई येथील सांडूस गंगाराम गुळवे यांच्या मालमत्ता क्रमांक 712 गट नंबर 195 मध्ये राहतात. शिंदेफळ येथील ग्रामसेवक श्री भोटकर एलडी हे पांडुरंग म्हातारजी सपकाळ यांच्या वैयक्तिक गट नंबर 285 मध्ये असणाऱ्या घरामध्ये राहतात. त्यानंतर आहे पिंपळगाव पेठ पंडितराव आगाजी सांगळे यांच्या घरामध्ये ग्रामविकास अधिकारी ए जी महाकाळ हे मुख्यालयी राहतात. ग्रामविकास अधिकारी श्री ए एस पांढरे केशवराव आनंदा अमृते बोसगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आहे. ते बोसगाव येथेच मुख्यालयी राहतात. यानंतर ग्रामविकास अधिकारी तळणीचे प्रभाकर रामचंद्र दई अंडे हे श्रीमती सावित्रीबाई शिवराम ठोंबरे यांच्या घरी मुख्यालयी राहतात. श्री जी एन जिवरक हे डिग्रस येथील ग्रामविकास अधिकारी आहे. ते ग्रामपंचायत येथेच मुख्यालयी राहतात. यानंतर आसडी येथील श्री सोमेश्वर मार्तंडराव महाजन यांच्या गट क्रमांक 301 मध्ये तेथील ग्रामविकास अधिकारी एच आर तडवी मुख्यालयी राहतात. यानंतर आहे चिंचपूर देवीदास साळुबा शेळके यांच्या घरी हे ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहतात. जे चिंचपूरमध्ये काम करतात ते स्वतः तिथंच राहतात. यानंतर धोत्रा येथील ग्रामविकास अधिकारी मिसाळ डी टी हे गोळेगाव बुद्रुक येथे संतोष बाबूराव शिंदे यांच्या इमारतीमध्ये भाड्याने राहतात. वांगी खुर्द येथील ग्रामविकास अधिकारी जे एस पवार हे त्या गावाच्या हद्दीतच मुख्यालयी राहतात असा ठराव आहे. यानंतर आहे पिंपरी येथील एकनाथ पुंजाराम शिरसाट यांच्या घरामध्ये ग्रामविकास अधिकारी हे मुख्यालयी राहतात असा ठराव आहे. यानंतर आहे ग्रामपंचायत अधिकारी श्री ढगे व्ही एस हे चंद्रभान रतन गोंगे यांच्या सावखेडा बुद्रुक येथील ग्रामपंचायतमध्ये मुख्यालयी राहतात. रेलगाव येथील श्री सुभाष बिसन ढगे यांच्या घरामध्ये ग्रामविकास अधिकारी बालाजी यादवराव भोटकर हे मुख्यालयी राहतात. ग्रामविकास अधिकारी मोडा बुद्रुक हे नारायण रामराव महाकाळ यांच्या घरी भाडेतत्वावर राहतात. यानंतर आहे वरखेडी भायगाव येथील ग्रामविकास अधिकारी
के.पी. पवार हे ज्ञानेश्वर सांडू भगत यांच्या घरामध्ये भाडेतत्वावर राहतात. यानंतर आहे मोहोळ हट्टीमोहोळ येथील ग्रामविकास अधिकारी श्री जे.एम. त्रिभुवन हे श्रीमती शशिकला दादाराव बनसोडे यांच्या घरात भाडेतत्वावर राहतात. त्यानंतर पांगरी येथील श्री रामलाल धोंडू झारेवाल यांच्या घरामध्ये ग्रामविकास अधिकारी हे 2025 मधून भाडे तत्वावर राहतात. यानंतर धानोरा वांजोळा ग्रामविकास अधिकारी एन.पी. वाणी हे नारायण काकडे यांच्या घरामध्ये भाडे तत्वावर राहतात. अजून आपल्याकडे बनकिनोळा येथील ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत ग्रामसेवक हे श्रीमती पी. नेवरे या श्री भगवान सांडू शिंदे यांच्या मालमत्ता असलेल्या घरात भाडेतत्वावर राहतात. यानंतर आहे गोळेगाव खुर्द राजेंद्र नारायण बनकर यांनी असे सुचविले आहे की ग्रामपंचायत अधिकारी श्री गणेश तेजराव सोनोने हे माझ्याच घरी भाडेतत्वावर राहतात. मोडा खुर्द येथील ग्रामविकास अधिकारी श्री व्ही पी हुमणे हे मोडा गावामध्येच नियमितपणे वास्तव्यात राहतात आणि पूर्ण वेळ विकास कामे करतात असं दिलेलं आहे. यानंतर आहे हळदा डकळा येथील ग्रामविकास अधिकारी श्री टाकसाळ जीपू हे पिराजी सुखदेव तायडे यांच्याकडे भाडेतत्वावर राहतात. यानंतर आहे बाबुळगाव बुद्रुक श्रीमती ए. पी. शेळके या मुख्यालयी बाबुळगाव येथील श्री महादू नामदेव गोडसे यांच्या घरात राहतात. ग्रामविकास अधिकारी आमठाणा श्री बी. एस. पडुळकर हे श्री नामदेवराव सोमासे यांच्या घरात भाडेतत्वावर राहतात. ग्रामविकास अधिकारी श्री ए. पी. ठाकरे गोळेगाव बुद्रुक हे केशवराव झोंड यांच्या भाडेतत्वाच्या घरामध्ये राहतात. ग्रामपंचायत आमसरीचे ग्रामविकास अधिकारी श्री पोतदार तुळशीराम वसंत हे मोजे आमसरी येथील नारायण दामोदर पाडळे यांच्या घरात भाडेतत्वावर राहतात. किरण सुकलाल मुंडे यांच्या घरामध्ये ग्रामविकास अधिकारी जे अंबईचे बी. एस. मुलांडे हे भाडेतत्वावर राहतात. उंडणगाव येथील ग्रामपंचायतीने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला असलेल्या क्वार्टरमध्ये मुख्यालय राहत असलेल्या ग्रामसभेचा ठराव आहे. हे ग्रामविकास अधिकारी त्यांचं नाव याच्यामध्ये दिलेलं नाही, फक्त ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला असलेल्या क्वार्टरमध्ये मुख्यालय राहतात. वास्तविक हे सिल्लोडलाच मुख्यालय राहतात. ग्रामपंचायत अधिकारी सराटी हे योगेश शिवाजी गुळवे यांच्या घरात भाडेतत्वावर राहतात. लेहाखेडी येथील ग्रामविकास अधिकारी श्री दिनकर उत्तम राठोड हे मुरलीधर सांडू दापके यांच्या घरामध्ये भाडेतत्वावर राहतात. मोजे घाटनांदळा येथील ग्रामविकास अधिकारी श्री व्ही. पी. आर. धूड हे मुख्यालय राहत असून घाटनांदळा येथील सांडूअप्पा विश्वनाथप्पा कोठाळे यांच्याकडे भाडेतत्वावर राहतात. तर अशा प्रकारे या तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी, त्यात काही आदर्श ग्रामविकास अधिकारी आहेत, त्यातील बरेचसे आदर्श ग्रामविकास अधिकारी असल्याचा पुरस्कार देखील त्यांनी घेतलेला आहे. मात्र वास्तविक चित्र असं आहे की ही मंडळी महिन्यातून 1 ते 2 वेळेस या ग्रामपंचायत सजेवर येऊन कामे करतात म्हटल्यापेक्षा सरपंचाच्या सोयीने जी कामे करता येईल, मग ती धनादेश वटवण्याचं काम असो किंवा गाव लुटण्याचं काम असो, ही मंडळी करत असतात. आता या ग्रामसभेच्या ठरावाला अत्यंत असं महत्व पंचायत राज व्यवस्थेमध्ये आहे आणि या त्रिसूत्रीमध्ये ग्रामपंचायतीला जे अधिकार दिलेले आहेत ते सर्वस्वी ग्रामसभेला दिलेले आहे. ज्या पद्धतीने विधिमंडळात कामकाज होतं, विधानसभेमध्ये कामकाज होतं, त्याच प्रकारचे अधिकार कायदेशीर हे ग्रामसभेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की या ग्रामसभेचा ज्या प्रकारे चुकीचा वापर यांनी केलेला आहे, तर नक्कीच यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम याला चुकीचं ठरवलेलं आहे, यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी चुकीचा ठरवलेला आहे. तर मग अशी विनंती असेल प्रशासनाला, माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच ग्रामविकास मंत्री यांना विनंती असेल की सिल्लोड तालुक्यातील या मी वाचलेल्या 40
ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी हे आणि सरपंच हे पूर्णपणे स्पष्ट चुकीचं ग्रामसभेचा ठराव बनवलेला आहे. याची तातडीने उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी व्हावी आणि यांच्यावर तातडीने फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. येणाऱ्या काळामध्ये आमचा चालू असलेला या पंचायत राज व्यवस्थेतील विरोधातील लढा आज आम्ही निवेदन देऊन येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये पंचायत समिती कार्यालयासमोर याच विषयावर आमरण उपोषण करणार आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही साधारणतः तालुक्यातील युवकांना माझं असं आव्हान असेल की पंचायत राज व्यवस्थेत येणाऱ्या आगामी ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सर्वांनी गावाकडे लक्ष द्यावं आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना, या भ्रष्ट सरपंच असेल, ग्राम सदस्य असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, यांना आत्ताच धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. तर एवढंच यावेळी प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.